नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस सिरीज घेऊन येत आहोत। त्याचा हा आपला पहिला भाग असणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर पहिलं वाक्य आहे, मी त्याचा मित्र आहे। तर या ठिकाणी मीचा अर्थ होतो आय आणि आहेचा अर्थ होतो एम। मी आहे, आय एम। आता त्याचा मित्र, त्याच्यासाठी आपण घेणार आहेत हिज आणि मित्रासाठी घेणार आहोत फ्रेंड। सो आय एम हिज फ्रेंड। तर तुम्ही मित्रांनो वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि जे मी सांगणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे नवीन आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि वाक्याचा सराव करायचा आहे बोलताना। आणि यातली जी वाक्य आहेत ही आपण रोज वाक्य आपण 5 मिनिटं तरी रोज ही वाक्य आपण संवादामध्ये बोललो पाहिजेत। मी पुढचं वाक्य 2 नंबरचं, मी त्याला इथे घेऊन आलो आहे। तर या ठिकाणी हा जो काळ आहे हा आहे पूर्ण वर्तमान काळ, म्हणून आपण या ठिकाणी आय नंतर हॅव वापरलेला आहे। तर या ठिकाणी आय हॅव ब्रॉट हिम हिअर। तर या ठिकाणी घेऊन आणण्यासाठी आपण म्हणतो ब्रिंग, घेऊन येणे, काहीतरी घेऊन येणे, याच्यासाठी आपण ब्रिंग वापरतो। पण ब्रिंगचं तिसरं रूप इथं वापरले ब्रॉट। ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट। दुसरं रूप सुद्धा ब्रॉट आहे, तिसरं रूप सुद्धा ब्रॉट। तर आय हॅव म्हणजे आय नंतर हॅव प्लस V3 ची रचना या ठिकाणी आहे। सो आय हॅव ब्रॉट, मी घेऊन आलो आहे, मी घेऊन आलो आहे। त्याला आणि इथेसाठी आपण घेतलेलं आहे हिम आणि इथेसाठी घेतलंय हिअर, हिम हिअर। त्याला इथे, हिम हिअर। तर अशा पद्धतीची ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना आहे। पुढचं वाक्य आहे, मी तिला 1 ग्लास पाणी दिले आहे। आय गेव हर अ ग्लास ऑफ वॉटर। तर या ठिकाणी आहे नाहीये तर पाणी दिले म्हणजे सिंपल पास्ट आहे, मी दिले म्हणजे साधा भूतकाळ झाला, म्हणून इथं या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप येणार आहे। तर गिवचं दुसरं रूप आहे गेव। सो आय गेव, मी दिले। तर काय दिले आहे, तर पाणी दिले। कोणाला दिले, हर, तिलासाठी हर घेणार आपण। मी तिला दिले, आय गेव हर। मी तिला 1 ग्लास पाणी दिले, आय गेव हर अ ग्लास ऑफ वॉटर। मी तिला मोबाईल दिला, आय गेव हर मोबाईल। मी तिला पैसे दिले, आय गेव हर मनी। तुम्ही इथपर्यंत हे वाक्य सिंपल पास्टचं असं आहे, सब्जेक्ट प्लस V2। त्याच्यानंतर काय दिलं ते हे नंतर तुम्ही याचा चेंज करू शकता। एका वाक्यावरून तुम्ही अनेक वाक्य पण बनवू शकता। हीच आपल्याला गंमत लक्षात घ्यायची मित्रांनो। आय गेव हर नंतर आपल्याला मी तिला काय काय देऊ शकतो हे थिंकिंग करायचं आहे। किंवा त्याला जर असेल तर आय गेव हिम, तर त्याला आपण काय देऊ शकतो, काय देऊ शकतो आपण मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला, ते इथं आपण थिंकिंग करून या ठिकाणी अ ग्लास ऑफ वॉटरच्या ऐवजी अ कप ऑफ टी पण आपण म्हणू शकतो। तर चला पुढचं वाक्य बघूया, मला खूप अनुभव आहे। मला खूप अनुभव आहे, आय हॅव अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स। तर या ठिकाणी आपल्याला कोणाकडे काहीतरी आहे म्हणून हॅव वापरलेला आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी मला माझ्याकडे अनुभव आहे, हॅवचा दोन पद्धतीने वापर होतो। एक आपण बघितलं मगाशी की पूर्ण वर्तमान काळात वापर केला होता, मी घेऊन आलो आहे, आय हॅव ब्रॉट। आणि या ठिकाणी माझ्याकडे काहीतरी आहे असं सांगण्यासाठी, जसं की माझ्याकडे हा पेन आहे, सो आय हॅव अ पेन। तर माझ्याकडे अनुभव आहे, तर आय हॅव ॲन एक्सपिरियन्स। पण माझ्याकडे खूप अनुभव आहे, खूपसाठी आहे अ लॉट ऑफ। ही एक फ्रेज आहे, तर त्याचा अर्थ होतो खूप जास्त। तर आय हॅव अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवला एक्सपिरियन्स म्हणतात, खूपला अ लॉट ऑफ म्हणतात। आणि मला आहे तर आय हॅव, ठीक आहे। तर काहीतरी माझ्याकडे असेल तर आय हॅव वापर करतो आपण। हॅवचा 2 प्रकारे वापर होतो, कोणाकडे काहीतरी आहे तेव्हा आणि पूर्ण काळामध्ये, जसं पूर्ण वर्तमान काळामध्ये। तर या ठिकाणी आणि पूर्ण भविष्य काळामध्ये सुद्धा आय विल हॅव। पुढचं वाक्य आहे, मी आता काम करत आहे। मी आता काम करत आहे, हे वाक्य आहे तुमचं चालू वर्तमान काळातलं, ज्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो। आय एम वर्किंग नाव। तर मी आहे साठी या ठिकाणी आय एम, काम करत वर्किंग, काम करत साठी वर्किंग आहे, जी चालू क्रिया आहे, काम करत वर्किंग। आता आणि नाव, आतासाठी आलेला आहे शब्द नाव, आय एम वर्किंग नाव। हा आहे तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आणि त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, माझा मोबाईल चालत नाहीये, माय मोबाईल इज नॉट वर्किंग।
इथं सुद्धा आपण पाहिलं की एम इज आर येतं सब्जेक्ट नंतर. इथं सब्जेक्ट आहे माय मोबाईल, हा सब्जेक्ट बनलेला आहे. तर काम कोण करत नाहीये, तर मोबाईल काम करत नाहीये. इथं काम कोण करतंय, तर आय म्हणजे मी काम करतोय. तर या ठिकाणी मोबाईल काम नाही करत आहे. तर समजा मी काम नाही करत आहे, आय एम नॉट वर्किंग. आता माझा मोबाईल काम नाही करत आहे, माय मोबाईल इज नॉट वर्किंग. आता आयच्या नंतर एम येतं फक्त, बाकी सगळं या त्याच्या आयच्या नंतर एम येतं, ही शी च्या नंतर इज येतं. एखादी वस्तू जर सिंग्युलर असेल, कर्ता म्हणून आलेली, त्याच्यानंतर इज येतं. सो माय मोबाईल इज नॉट वर्किंग. त्याच्यानंतर आहे पुढचं वाक्य, मी रोज वर्तमानपत्रे वाचतो. आय रीड न्यूजपेपर्स डेली. तर या ठिकाणी मी वाचतोसाठी येणार आहे आय रीड. बघा, क्रियापद जे आहे ते मराठीच्या वाक्यामध्ये शेवटी येतं, आणि जसं कर्ता कर्म क्रियापद हे मराठीचा फॉर्म्युला आहे, पण इंग्रजीचा फॉर्म्युला उलटा आहे. सब्जेक्ट नंतर व्हर्ब येतो, मग ऑब्जेक्ट येतं. सो आय रीड न्यूजपेपर, वर्तमानपत्रे न्यूजपेपर्स डेली, दररोज. तर चला बघूया आपण पुढचे वाक्य. पुढचं वाक्य आहे मला नाही माहीत. आय डोंट नो. मला यासाठी आपण आय घेतो. वाक्याच्या सुरुवातीला जर मराठीमध्ये मला शब्द आला, मला नाही माहीत, तरी सुद्धा इंग्रजीमध्ये आय येणार आहे. ठीक आहे, मला दे असं जर म्हटलं तर गिव मी येणार. गिव मी, मलासाठी मी येणार, एम ई मी. मला दे, मला सांग, टेल मी. तर मलासाठी तेव्हा एम ई हा मी येणार. पण वाक्यामध्ये जर मला शब्द सुरुवातीला येत असेल, मला नाही माहिती, तर ते इंग्रजीमध्ये आय येणार. आय डोंट नो. नाही माहीत, डोंट नो. नाहीसाठी आहे डोंट, याचा शॉर्ट फॉर्म डोंट आहे, पण याचा जर लॉंग फॉर्म बघितला आपण तर डू नॉट आहे. ठीक आहे, आय डोंट नो असं आपण म्हणू शकतो. आय डोंट नो, मला माहीत नाही किंवा मला नाही माहीत. पुढचं वाक्य आहे मी त्याचा भाऊ आहे. आता बघा, मी आहे साठी आपण परत इथंच आय एम येणार. तर मी भाऊ आहे, त्याचा भाऊ आहे, तर त्याच्यासाठी आपण घेणार हिज. तिचा असेल तर हर घेतलं असतं, आय एम हर ब्रदर, मी तिचा भाऊ आहे. ठीक आहे, सो आय एम हिज ब्रदर, त्याचा भाऊ. सो हिज ब्रदर, आय एम हिज ब्रदर. मी आता मुंबईत आहे. आय एम इन मुंबई नाव. मी आहे, आय एम, हे समजून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आय एम, सो आय एम इन मुंबई नाव. मुंबईत, त साठी इन घेतलेला आहे आपण. मुंबई म्हणजे मुंबईमध्ये, इन मुंबई. सो आय एम इन मुंबई नाव. पुढचं वाक्य आहे मी घाईत आहे. आय एम इन हरी. मी घाईत आहे. घाईसाठी हरी हा शब्द आहे, आय एम इन हरी. पुढचं वाक्य आहे मी सकाळी लवकर उठतो. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तर सकाळीसाठी इन द मॉर्निंग, आणि उठतोसाठी आपण घेणार आहेत गेटअप. आय गेट अप अर्ली. लवकरसाठी शब्द आहे अर्ली. सकाळी इन द मॉर्निंग. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. पुढचं आहे मी काय सांगू. व्हॉट डू आय से. ठीक आहे, मी काय सांगू. कायसाठी आपण घेणार आहे व्हॉट. मीसाठी घेणार आहे आय. व्हॉट डू आय से. आता इथं या ठिकाणी डू का आलेला आहे आणि से का आलेला आहे. डू हे सहाय्यक क्रियापद म्हणून आले आहे, से हे मुख्य क्रियापद आहे. जसं की पहिलं वाक्य आहे, इथं समजा आपण याचाच अर्थ घेऊया की आय से, मी सांगतो. ठीक आहे, किंवा मी म्हणतो असा अर्थ होईल त्याचा, आय से. आणि जर फक्त व्हॉट काढून टाकला आपण, जर व्हॉट काढून टाकला आणि हे वाक्य म्हटलं डू आय से, इथं सुद्धा प्रश्न आहे. डू आय से, मी सांगतो का किंवा मी म्हणतो का असं होईल. पण त्या डूच्या आधी जर व्हॉट लावला तर व्हॉट डू आय से, मी काय सांगू असा त्याचा अर्थ होतो, किंवा मी काय सांगतो असा पण त्याचा अर्थ होतो. तर सुरुवात कुठून होते बघा, से सांग किंवा सांगतो. या ठिकाणी आय से मी सांगतो, डू आय से मी सांगतो का, आणि व्हॉट डू आय से मी काय सांगतो किंवा मी काय सांगू असा त्याचा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. तर हा जो सिक्वेन्स आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, वाक्याची सुरुवात कुठून होते. मग आता मी प्रश्न जेव्हा बनवला तर मला से साठी, आय से साठी मी सांगतो आणि से आय असा तर प्रश्न होणार नाही, किंवा आय से नुसता प्रश्नचिन्ह लावून प्रश्न होणार नाहीये. तर याला डू चं सहाय्य घ्यावं लागणार आहे, म्हणून डू आय से. ठीक आहे, आणि मी सांगितलं का, तर त्या ठिकाणी डीड आय से येईल. बघा, आपलं पुढचं वाक्य तेच आहे. तर पहिलं वाक्य हे कोणतं होतं, मी काय सांगू, मी काय सांगू. सो व्हॉट डू आय से. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मी काय सांगितले.
बघा या ठिकाणी व्हॉट डिड आय से, मी काय सांगितलं, व्हॉट डिड आय से. तर या ठिकाणी साध्या भूतकाळाचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी आय से, डिड आय से, मी सांगितलं का. बघा या ठिकाणी मी सांगितलं का. आणि जर डू आय से असेल तर मी सांगू का, मी सांगतो का. डू आय से, मी सांगतो का. व्हॉट डू आय से, मी काय सांगू. आणि या ठिकाणी व्हॉट डिड आय से, मी काय सांगितले. तर चला आपण बघूया पुढचा प्रश्न, पुढचं वाक्य. तर पुढचं वाक्य आहे मी कुठे येऊ, व्हेअर डू आय कम. बघा प्रत्येक ठिकाणी डू हा सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे. व्हेअर डू आय कम, मी कुठे येऊ. आय कम एवढंच जर लक्षात घेतलं की आय कम, मी येतो. डू आय कम, मी येतो का. आणि व्हेअर डू आय कम त्याचा अर्थ होतो मी कुठे येऊ. ठीक आहे, किंवा मी कुठे येतो. आता मराठीत आपण मी कुठे येतो असं तर नाही म्हणत, किंवा मी कुठे येऊ असंच आपण म्हणू. ठीक आहे, मी का येऊ, व्हाय डू आय कम, मी का येऊ. आता व्हेअरच्या जागी जर व्हाय घेतला तरी सुद्धा प्रश्न बनतो, पण प्रश्नाचा अर्थ का असा बनतो. मी का येऊ, कारण व्हायचा अर्थ होतो का, व्हायचा अर्थ होतो का. व्हाय डू आय कम, मी का लिहू, व्हाय डू आय राईट. बघा आय राईट, डू आय राईट आणि व्हाय डू आय राईट इथून सुरुवात होते. आयच्या नंतर अलीकडे जर डू घेतला तर वर्बल प्रश्न तयार होतो, म्हणजे ज्याचं आपल्याला यस नो हेच उत्तर मिळणार. डू आय राईट, मी लिहितो का, यस किंवा नो. डू आय कम, मी येतो का या ठिकाणी. तर अशा पद्धतीने पुढचं वाक्य आहे मी त्याला का सांगू, व्हाय डू आय टेल हिम. बघा आता या ठिकाणी मी का सांगू असं जर असतं तर व्हाय डू आय टेल. आता मी त्याला का सांगू, तर तो एक्स्ट्रा शब्द जो आहे तो शेवटी जोडलेला आहे आपण. व्हाय डू आय टेल हिम, नाही का. मी त्याला आत्ता का सांगू, पुन्हा आत्ता जर शब्द असेल तो नाव तो शेवटीच येणार. व्हाय डू आय टेल हिम नाव. इंग्रजीमध्ये जे नवीन शब्द येतात अदर वर्ड्स, म्हणजे सब्जेक्ट त्याच्यानंतर या ठिकाणी व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड अशी रचना असते. पण आता या ठिकाणी प्रश्न आहे म्हणून प्रश्नाच्या जे प्रश्नवाचक शब्द आहेत सहाय्यकारी क्रियापद त्याच्या आधी प्रश्नवाचक शब्द हे सब्जेक्टच्या आधी लावायचे असतात, कारण आपण प्रश्न विचारत असतो म्हणून. नाहीतर रचना असते सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि अदर वर्ड्स. तर अदर वर्ड्स हे शेवटी येत असतात, ते मला सांगायचं आहे. व्हाय डू आय टेल हिम, मी त्याला का सांगू. पुढचं वाक्य आहे मी त्याचं का ऐकू, व्हाय डू आय लिसन टू हिम. नेहमी लिसन टू आपल्याला वापरायचं आहे लिसनच्या नंतर, लिसन टू. सो व्हाय डू आय लिसन टू हिम. ठीक आहे, आय लिसन, मी ऐकतो. आय लिसन टू हिम, मी त्याचं ऐकतो किंवा मी त्याला ऐकतो. आणि डू आय लिसन टू हिम, मी त्याला ऐकतो का. व्हाय डू आय लिसन टू हिम, मी त्याला का ऐकतो. जर व्हाय जोडलं तर त्याचं होतं की मी त्याचं का ऐकू किंवा मी त्याला का ऐकतो, एकच अर्थ झाला. मी त्याचं का ऐकू, व्हाय डू आय लिसन टू हिम. पुढचं मी त्याला विचारेल, आय विल आस्क हिम. हा साधा भूतकाळ आहे, सब्जेक्ट नंतर शाल विल येतं. आय विल आस्क हिम. आयच्या नंतर पण आपण शाल वापरतो आणि विल सुद्धा वापरतो. फरक इतकाच आहे की विल वापरल्यानंतर जी क्रिया आहे त्याच्यामध्ये निश्चितता वाढून जाते. आय विल आस्क हिम म्हणजे मी त्याला आता विचारेलच, आणि जर मी आय शाल आस्क हिम म्हटलं तर मी त्याला कदाचित नाही पण विचारणार, त्याच्यामध्ये निश्चितता कमी असते. विलमध्ये निश्चितता जास्त असते. आय नंतर विल आणि शाल दोन्ही पण बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मी त्याला कळवेल, मी त्याला कळवेल. आय विल इन्फॉर्म हिम. हे सुद्धा साध्या भविष्यकाळाचं वाक्य आहे. सब्जेक्टच्या नंतर विल येतो आणि मग त्यात V1 येतं, जसं इथं आस्क आहे वर्बचं पहिलं रूप. मी त्याला कळवेल, आय विल इन्फॉर्म हिम. चला तर बघूया पुढचं वाक्य. मला वाटलं तू बाईक घेशील. या ठिकाणी घेशील म्हणजे विकत घेशील नाही तर आणशील. सो आय थॉट यू विल टेक बाईक. आय थॉट यू विल टेक बाईक. इथं दोन वाक्य आहेत. पहिलं आहे मला वाटलं म्हणजे आय थॉट, हा सिंपल पास्ट आहे. तू बाईक घेशील म्हणजे हा सिंपल फ्युचर टेन्स आला, तर म्हणून आपण इथं सब्जेक्टच्या नंतर यूच्या नंतर विल वापरलेला आहे. पुढचं वाक्य पण तसंच आहे, मला वाटलं तू डबा आणशील. सो आय थॉट यू विल ब्रिंग टिफिन. इथं सुद्धा सिंपल पास्ट आणि नंतर सिंपल फ्युचर आहे. दोन वाक्यांचं कॉम्बिनेशन मधलं एक वाक्य. मी आत्ताच निघालो इथून. आय लेफ्ट जस्ट फ्रॉम हिअर. तर लिव्ह हा जो व्हर्ब आहे LEAVE त्याचा भूतकाळ आहे आय लेफ्ट, साधा भूतकाळ आय लेफ्ट इथपर्यंत. जस्ट फ्रॉम हिअर हे अदर वर्ड्समध्ये येतात. तर जस्ट फ्रॉम हिअर इथून म्हणजे फ्रॉम हिअर, आत्ताच म्हणजे जस्ट. सो आय लेफ्ट जस्ट फ्रॉम हिअर. पुढचं वाक्य आहे मी नंतर येतो. आय विल कम लेटर. मी नंतर येतो या अर्थाने आपल्याला फ्युचरमध्ये म्हणजे येईल या अर्थाने बोलायचं आहे. ठीक आहे,
जर येतो हा जर आपण प्रेझेंट टेन्समध्ये घेतला तर आय कम लेटर असं पण आपण म्हणू शकतो. आपण फ्युचरच्या दृष्टिकोनातून घेतलंय म्हणून विल वापरलाय. आय विल कम लेटर. लेटर म्हणजे नंतर. मी BSc करत आहे. आय एम परस्युइंग BSc. एखादी डिग्री घेत असताना आपण शिकत असताना त्याला परस्युइंग म्हणतो. आपण या ठिकाणी आय एम स्टडिंग इन BSc, आय एम डुईंग BSc असं पण म्हणू शकतो. आय एम स्टडिंग BSc, आय एम इन BSc असं पण आपण म्हणू शकतो. सो आय एम परस्युइंग BSc. पुढचं वाक्य आहे मी कुठेतरी ठेवले आहे. कधी कधी आपण म्हणतो सो आय हॅव पुट समवेअर. मी कुठेतरी ठेवले आहे. आय हॅव पुट समवेअर. तर या ठिकाणी हॅव नंतर V3 आहे. पुट म्हणजे ठेवणे. पुटचा V3 सुद्धा पुटच असतो. आय हॅव पुट समवेअर. समवेअर म्हणजे कुठेतरी. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मी कुठेतरी पाहिले आहे. मी कुठेतरी पाहिले आहे. आय हॅव सीन समवेअर. मी कुठेतरी पाहिले आहे. तर या ठिकाणी आय हॅव पुट आणि आय हॅव सीन सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य. त्याची रचना आहे. चला तर बघूया पुढचे वाक्य. तर पुढचं वाक्य आहे मी नेहमीच मदतीसाठी तयार असतो. आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प. तर या ठिकाणी मी असतो या ठिकाणी आय एम घेतलेला. आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प. तर या ठिकाणी पुढचं वाक्य आहे मी जाण्यासाठी तयार आहे. आय एम रेडी टू गो. मी येण्यासाठी तयार आहे. आय एम रेडी टू कम. बघा काहीतरी करण्यासाठी जर असेल, जसं इथं जाण्याची क्रिया करण्यासाठी, इथं येण्याची क्रिया करण्यासाठी, तर त्या ठिकाणी आपल्याला टू गो, टू कम. टू गो करण्यास जाण्यासाठी, टू कम येण्यासाठी, टू ईट खाण्यासाठी, वी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वी अर्न टू ईट असं जर वाक्य असेल तर आपण खाण्यासाठी कमवतो. वी अर्न टू ईट किंवा वी अर्न टू लिव्ह आपण जगण्यासाठी कमवतो. वी अर्न टू लिव्ह. तर अशा पद्धतीने काहीतरी करण्यासाठी असं जेव्हा वाक्य येतं जाण्यासाठी येण्यासाठी त्यावेळेला आपल्याला टू आणि नंतर व्हर्बचं पहिलं रूप वापरायचं असतं. हे आपण लक्षात ठेवूया. पुढचं आहे मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आय एम ईगर टू लिसन. मी त्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आय एम ईगर टू लिसन टू हिम. अशा पद्धतीने ते वाक्य होईल. काहीतरी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आय एम ईगर टू लिसन समथिंग. मी गाणे ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आय एम ईगर टू लिसन म्युझिक किंवा सॉंग्स. पुढचं वाक्य मी इथे आनंदी आहे. आय एम हॅपी हिअर. त्याच्यानंतर मी चांगला आणि ठीक आहे. आय एम वेल अँड गुड किंवा आय एम गुड अँड वेल. दोन्ही ठिकाणी आपण म्हणू शकतो. दोघांचा अर्थ जवळपास सारखाच असतो. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मी नेहमी म्हणतो सकारात्मक राहा. आय से ऑलवेज बी पॉझिटिव्ह. सकारात्मक राहा, बी पॉझिटिव्ह. मी म्हणतो आय से आणि नेहमीसाठी आपण घेतलंय ऑलवेज. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जवळपास 35 सेंटेन्सेस बघितलेले आहेत. ह्या वाक्यांचा आपल्याला बोलण्यासाठी रोज सराव केला पाहिजे आणि याच्यानंतरचे कंटिन्यू वाक्य आपण या सेंटेन्सच्या प्रॅक्टिस सिरीजमध्ये घेऊन येणार आहोत. तर चॅनलला नेहमी विजिट करत राहा आणि तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी किंवा स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी कुठलाही क्लास लावायची गरज नाही आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सगळे जे काही व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही रोज पाहिले तर तुम्ही 15 ते 20 दिवसात आरामात इंग्रजी बोलण्यासाठी शिकू शकतात. फक्त आपल्याला ते वाक्य बघून आणि व्हिडिओ बघून बोलण्याचा सराव करायचा आहे. दुसरं काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही वाक्य वहीमध्ये पण लिहू नका किंवा व्हिडिओ नुसते पाहू पण नका. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा सराव करणं फार महत्त्वाचं आहे. जितका जास्त तुम्ही ह्या पद्धतीने बोलण्याचा सराव करणार आहात तितकं लवकर आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस जी आहे ती चांगल्या पद्धतीने होईल आणि तितकी फ्लुएन्सीसुद्धा आपली लवकर होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.